दिनांक 3 मार्चला कलमेश्वर येथील धापेवाडा श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासनाने 165 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय। याचा आम्हाला खूप मोठा आनंद होत आहे। आमच्या या कार्यक्षेत्रातील जनतेच्या चेहऱ्यावरील समाधान माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि ते आज आम्हाला इथे जमलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे। यासाठी केंद्रीय मंत्री नामदार श्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची आम्ही कायम ऋणी असणार आहे, कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला हा भरघोस निधी मिळालाय। येत्या काळात या निधीला मूर्त रूप मिळालेलं दिसेल असं मी तुम्हा सर्व वरिष्ठांना इथे जमलेल्या सर्वांच्या साक्षीने आश्वासन देतो। आपण सगळे आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात यासाठी या क्षेत्राचा म्हणून आपणा सर्वांचे पुनश्च आभार मानतो। आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांनी जर या मागे पाठपुरावा केला नसता तर आपला हा प्रकल्प पूर्ण झाला नसता। अशा प्रकारचा प्रकल्प तयार करण्याची प्रेरणा ही चरण ठाकूर यांच्यापासून मिळाली। प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा, सरकारमध्ये मंजूर कसा करून घ्यायचा याचं त्यांच्या इतकं कसं कोणाला नाही आहे। त्यामुळे न होणारी कामं पर्यटन स्थळ नसेल तरी पण ते करू शकतात, इतकं त्यांचं एक्सपर्टाईज आहे। त्यामुळे मी त्यांना विनंती केली की धापेवाड्याचा करून द्या आणि आपल्या इथल्या मंदिराचे जे ट्रस्टी आहे, अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांनी याचा सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यामुळे आजचा दिवस आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला। आपल्या जीवनामध्ये तसंच त्याच्या रुंदीकरणाच्या संदर्भामध्ये या भूमिपूजन कार्यक्रमासाठी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होतो आहे। आपल्या गावाचे भूमिपुत्र सुपुत्र, या देशाचे रस्ते विकास मंत्री, विकास पुरुष सन्मान्य नितीनजी गडकरी साहेब, मंचावर उपस्थित असलेले जगदंबा माता कोराडीचे अध्यक्ष तसेच राज्याचे महसूल मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब, आपल्या येथील खासदार सन्मान्य बर्वेजी, आमचे काटोलचे आमदार सन्मान्य चरणसिंगजी ठाकूरजी, उपस्थित असलेले आमदार अभिजितजी वंजारी, आमदार मेश्राम साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय माजी आमदार सुधाकररावजी कोवळे, माजी आमदार पारवेजी, माजी आमदार राजीभाऊ पारवे, उपस्थित असलेल्या आपल्या गावातील लोकप्रिय सरपंचा, आमचे सर्व सन्मान्य नेते मंडळी, शासनाच्या विविध विभागाचे सन्मान्य अधिकारी, आमच्या जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी इटनकर साहेब, आपल्या दोन्ही मंदिराचे सन्मान्य महाराज, इथं या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले धापेवाडा व परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी, आया बहिणींनो, सर्व माझ्या नवयुवक मित्रांनो, आज अतिशय खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे की सन्मान्य गडकरी साहेबांचं हे गाव आणि त्या निमित्ताने इथे असलेली वारकरी संप्रदायाची एवढी मोठी प्रथा संस्कृती ही विदुंगित व्हावी, द्विगुणित व्हावी, यासाठी सन्मान्य गडकरी साहेबांचा सातत्याने प्रयत्न नक्कीच राहतात। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।